शाहू हातावरचा नारळ गारद करण्याचं एकच कौशल्य, तोही म्हटला होता की मला तेवढंच येतं, बाकी काय बी जमत नाही. पण त्या एका कौशल्यानं महाराष्ट्राचा राजा वाचवलाय. स्वराज्य निर्माण होण्यामध्ये जी जी काही कौशल्य उपयोगी पडली त्याच्यामध्ये या जीवाचं कौशल्य आहे की जीवानं जर तिथं जीवा नसता तर कदाचित शिवाजी राजांचं त्या बडा सय्यदच्या असणाऱ्या दानपट्ट्यानं काय झालं असतं आणि स्वराज्याच्या सुरुवातीच्या पहिल्या पायरीवरच शिवाजीराजे जर गेले असते तर स्वराज्य उभं राहूच शकलं नसतं. त्याच्यामुळे मग ही उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की इथे बसलेल्या प्रत्येकामध्ये कुणाला चांगलं बोलता येत असेल, कुणाला चांगलं लिहिता येत असेल, कुणाला रांगोळी छान काढता येत असेल, कुणाची चित्रकला छान असेल, कुणाला चांगलं गाता येत असेल. मला जे आवडतं त्याच्यामध्ये मला माझं करिअर करता आलं पाहिजे. मला जे काही आवडतं त्याच्यामध्ये जर मी माझं करिअर करायला शिकलो. तुम्हाला ते लोकमान्य टिळकांचं उदाहरण माहिती आहे का बघा. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांचा मुलगा 2 वेळा मॅट्रिक नापासून तिसऱ्यांदा पास झाला आणि तिसऱ्यांदा पास झाल्यानंतर त्यानं आपल्या वडिलांना विचारलं, मॅट्रिक नंतर मी काय करू, मॅट्रिक नंतर मी काय करू. तुमच्या माझ्यासारखे आपले वडील जे आहेत त्यांनी सांगितलं असतं डॉक्टर हो, वकील हो, इंजिनियर हो, मी देशाचं नेतृत्व मी करतोय. टिळकांनी काय सांगावं. टिळकांनी सांगितलं मॅट्रिक नंतर काय करायचं तुझं तू ठरव. दुसरं वाक्य, सांभार व्हायचा असेल तर सांभार हो. आणि तिसरं वाक्य हृदयात कोरून ठेवावं असं आहे. तिसरं वाक्य आहे, पण सांभार झाल्यानंतर जो जोडा बनवशील तो इतका उत्कृष्ट असला पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे जोडा घ्यायचा तो टिळकाच्या पोराकडनं असा सांभार. वाजवा आता काय ते तुम्हाला या उदाहरणातनं कळलं मला काय सांगायचंय. जे आपल्याला आवडतं त्याच्यामध्ये आपल्याला आपलं करिअर करता आलं पाहिजे. तर तो जो आवाज येत होता मगाशी तो इकडनंच कुठून तरी येत होता. तूच का, हाच का माणूस, बरोबर. अरे तूच ना. नाही रे, कोण बाहेर गेला, काय नाव आकाश. एवढी छाती का धडधड. आकाश काय मारणार आहे का तुला. आकाश जिथं जमिनीला टेकलेलं असतं त्याला क्षितिज म्हणतात. आहे का कोणी क्षितिज नावाचा मित्र, आहे का रे. अरे तुला विचारतोय हाय का रे. काय मैत्रिणीचं नाव विचारलं असतं शेजारी म्हटलं नसतं हाय का रे. हा तेव्हा स्वतः सांगितलं असतं. हे बघ हे सगळे सपोर्टर आहेत, टाळ्या वाजवतात. बरोबर. हा तो कोण आवाज काढत होता कावळ्याचा. तू चष्मा. यस, क्या बात आहे, शांत चेहरा आहे. हा तूच ना. एक असू दे, कला आहे. बघ मी आता उदाहरण काय सांगितलंय, जे येतं त्याच्यात आपल्याला करिअर करता आलं पाहिजे. उद्या कदाचित तू जागतिक पटलावर तुझा आवाज गेला तर मला अभिमान वाटेल. हेच ते पोरग आहे ज्यांनी विवेकानंद कॉलेजच्या याच्यात आवाजाची कला दाखवली. एकदा सर पहिलं मी नव्हतोच. हा का असं काय सांगतो. अरे काय कोण, अरे काय संधी आहे बघ. एक मला वाक्य आवडतं, गाढवानं काढला गायनाचा क्लास, कोकिळा नापास आणि कावळा पास. वाजवा काया. वाक्य लक्षात ठेवा. गाढवानं काढला गायनाचा क्लास, पुढं काय, कोकिळा नापास आणि कावळा. तो कावळा काही आपल्याला सापडला नाही अजून बरं का. हा तर तुमच्या कॉलेजचं नाव आहे विवेकानंद कॉलेज ना. विवेकानंदांबद्दल काय, आम्ही यांच्यासाठी उदाहरण सांगतो म्हणून इकडे येतोय. विवेकानंदांबद्दल